पगारवाढ आमच्या हक्काची नाही, कोणाच्या बापाची. पगारवाढ आमच्या हक्काची नाही, कोणाच्या बापाची. असा कसा देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. असा कसा देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. पगारवाढ झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. संघटनेचा विजय असो, CI2 संघटनेचा विजय असो, आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेचा विजय असो, सिद्धू संलग्न आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेचा विजय असो. आयुष्यमान कार्ड बनवलेल्या कामाचा मोबदला मिळालाच पाहिजे. आयुष्यमान कार्ड आभा कार्ड बनवलेल्या कामाचा मोबदला मिळालाच पाहिजे. कोरोना काळात केलेल्या कामाचा मोबदला. माझं नाव पहिलं प्रभाकर शंकर सकपाळ. आम्ही महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेचे सभासद आहोत आणि हे जे CI2 संलग्न त्याच्या अंतर्गत आम्ही हे आंदोलन करतो आहे. आणि आम्ही आतापर्यंत गव्हर्नमेंटला किंवा सहाय्य संस्था यांना 3 वेळेस निवेदन दिलेलं आहे. पहिल्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं होतं की इलेक्शन झाल्यावर तुमचं पेमेंट वाढू, परंतु इलेक्शन झालं, सरकार स्थापन झालं, परंतु त्याला काहीच प्रतिसाद भेटला नाही आम्हाला. नंतर आता आम्ही पुन्हा एक निवेदन दिलं होतं की 21 दिवसामध्ये आमचं मागण्या पूर्ण करण्यात याव्या. किमान वेतन असेल, जे गणेश सर असेल, बैसारी सर असेल, त्यांना पुन्हा पूर्वत कामावर घ्यावे. अशा आमच्या 10 मागण्या आहे. किरकोळ मागण्या, काही जास्त मागण्या नाही आहे, परंतु त्या मागण्यासुद्धा सरकारने आणि सहाय्य संस्थांनी त्या मागण्या मान्य केल्या नाही. आणि पुन्हा त्यांनी 10 दिवसाचा वेळ वाढवून घेतला. तर तो 10 दिवसाचा वेळसुद्धा आम्ही त्यांना दिला, परंतु त्या 10 दिवसानंतरसुद्धा त्यांनी त्याच्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. आणि आज सांगताय की तुमचे 500 रुपये नवीन मुलांचे आणि 1000 रुपये जुन्या मुलांचे वाढवले, तर ते आम्हाला मान्य नाही. त्यामुळे आम्ही या ठिकाणी बसलेलो आहे. ज्याप्रमाणे केंद्र सरकार आयोग लागू करत आहे त्याप्रमाणे राज्यात काही आरोग्य सेवेसाठी काही नियोजन केलं आहे की सरकारने? असं हे जी योजना आपली महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन या दोन्ही जे आयुष्यमान भारत योजना आहे केंद्र शासनाची आणि महाराष्ट्र शासन महात्मा फुले हे दोन्ही मिळून हा योजना चालवतात. 60% केंद्र शासन आणि 40% महाराष्ट्र शासन अशी योजना आहे. तर आमचं म्हणणं आहे की जे केंद्राचे किमान वेतन आहे ते जाऊ द्या, पण महाराष्ट्र शासनाचं जे किमान वेतन आहे ते सुद्धा आम्हाला भेटत नाही. तर ते आम्हाला भेटण्यात यावं यासाठी आम्ही आंदोलनाला बसलेलो आहोत. आता तुम्हाला फक्त 12,000 पेमेंट मिळत आहे, त्याच्यामध्ये PF वगैरे काही सुविधा आहे का त्याच्यामध्ये? नाही, PF पण ते करतो आमचा, PF आणि ESIC दोन्ही करतात. शासन स्तरावर तुम्ही काय पाठपुरावा केला आहे? शासन स्तरावर तेच सांगतो आम्ही. पहिले जे अगोदर जे CO होते त्यांची बदली झाली, नंतर अण्णासाहेब चव्हाण हे CO आले, त्यांच्यासोबतसुद्धा आम्ही बैठकीला त्यांनी मुंबईला बोलवलं होतं. आणि त्यांनी TPA सहाय्य संस्था त्यांना आदेश दिले की यांचं जे पेमेंट आहे ते तुम्ही पूर्ण करा, परंतु ते अजूनसुद्धा त्यांनी पूर्ण केलेलं नाही. त्यामुळे आम्हाला हे पाऊल आज उचलावं लागतं. आंदोलनामध्ये जिल्ह्याभरातले किती आरोग्य मित्र आहेत उपस्थित आहे? जिल्ह्यामध्ये पुरे 74 आरोग्य मित्र आहेत. त्यापैकी आमचे जे शिशु सभासद आहेत ते 64 आहे. आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये 1200 आरोग्य मित्र हे सिटू आपल्या कर्मचारी संघटनेचे सभासद आहेत. आता आजचं जे आंदोलन चालू आहे महाराष्ट्रभर आंदोलन आहे का फक्त छत्रपती संभाजी? हे पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन आहे. 33 जिल्हे म्हणजे पूर्ण जिल्हा 2 जिल्हे नाही, त्याच्यामध्ये जळगाव आणि गोंदिया आणि पूर्ण महाराष्ट्राच्या मध्ये जिल्ह्यामध्ये आंदोलन चालू आहे. 33 जिल्ह्यामध्ये. पुढची भूमिका काय राहणार आता तुमची? जर शासन स्तरावर अजून पण कोणी दखल घेतली नाही, तुम्ही आता बेमुदत सुरू केलं आंदोलन, दखल घेतली नाही तर आमचे धरणे आंदोलन चालूच राहणार आहे जोपर्यंत शासन दखल घेत नाही तोपर्यंत. धन्यवाद. विशाखा गोपी आहे. एक मिनिट. अरे माझं नाव विशाखा गोपी आहे. आम्ही हे जे आरोग्य मित्र जे आहेत आम्ही आमच्या कंपनीला मागणी केलेली आहे तर किमान वेतनानुसार आमची पगारवाढ द्यायला पाहिजे होती सर. तर त्यांनी आम्हाला 2012मध्ये जेव्हापासून ही योजना चालू आहे तेव्हापासून एक आरोग्य मित्र त्या 12 वर्षामध्ये फक्त आणि फक्त 12,000 रुपयापर्यंतच पेमेंट आहे सर. औरंगाबाद एवढ्या मोठ्या सिटीमध्ये 12,000 रुपयामध्ये काहीच होणार नाही. आम्ही ऑलमोस्ट आरोग्य मित्र हे मॅरिड आहेत, सगळ्यांना लहान लहान लेकरं आहेत, त्यांचं एज्युकेशन किंवा आम्ही किरायानं राहतो सर, त्याचं वेळेचं घरभाडं वगैरे. तर हे आम्हाला नाही का तेवढ्या कमी पैशामध्ये नाही का परवडत नाही सर. तर आमची एवढीच मागणी आहे की त्यांनी आम्हाला किमान कायद्यानुसार आमची पगार वाढ करायला पाहिजे सर. जोपर्यंत आमची पगार वाढ होणार नाही तोपर्यंत आम्ही आमचा हे जिल्हाभरामध्ये किती आरोग्य मित्र आहे काय? आमच्या हे औरंगाबादमध्ये सर तर एकूण 72 आरोग्य मित्र आहेत. तर तुम्ही याच्यासाठी काय सातत्यानं पाठपुरावा केला काय राज्य सरकारकडे? हो सर, आम्ही नाही का भरपूर वेळेस निवेदन वगैरे दिलेलं आहे. तर आमचं हे स्ट्राईक हे पहिले 12 तारखेपर्यंतच होती. तर मग त्यांनी 10 दिवसाची मुदत मागितलेली होती, तर आम्ही ते पण मुदत त्यांना दिलेली होती, पण त्याच्यावरती त्यांनी काहीही ॲक्शन नाही घेतल्यामुळे आम्हाला हे संप करावं लागलं.
याच्या आधी किती वेळेस पत्र व्यवहार केला तुम्ही त्यांच्याशी? आम्ही त्यांना पत्रव्यवहार हा 3-4 वेळेस झालेला आहे सर आमचा त्यांच्यासोबत, पण काहीच रिस्पॉन्स न आल्या कारणामुळं आम्हाला हे ॲक्शन घ्यावं लागलं सर. तुमचा पुढचा पवित्रा काय राहणार आहे आता? पुढचा पवित्रा काय राहणार आहे तुमचा आता? मागण्या मान्य नाही झाल्या तर काय आहे? तर मग आम्ही बेमुदत संपावरच राहणार आहे सर. आरोग्य मित्र आहे मागील 5 वर्षापासून 2012 पासून ही योजना चालू आहे. तर योजनेमध्ये 2012 पासून आजपर्यंत किमान त्यांनी 1000 ने जर पेमेंट वाढ केलेली असते तर आज आमची पेमेंट 20च्या प्लस असते, पण तेही गव्हर्नमेंटने म्हणजे टीपीएने केलेलं नाही आहे. तर त्यामुळे आमचा हा संप चालू केलेला आहे. आम्ही वेळोवेळी त्यांना निवेदन दिलेलं आहे. पेमेंटविषयी मागण्या केलेल्या आहेत. पेमेंटविषयी आम्ही प्रत्येक वेळेस बोललेलो आहोत. तर त्यांचं उत्तर एवढंच राहायचं की आमच्याकडे याचं उत्तर नाही आहे. आमच्या वरिष्ठ लोकांनी जेव्हा आम्हाला सांगतील त्यानंतर आम्ही पेमेंट वाढवू, हाच एक त्यांचा आन्सर होता. ज्यावेळेस आम्ही संघटना जॉईन केली त्यानंतर आमचं पेमेंट त्यांनी 1000 रुपये वाढवलेलं आहे. तर 1000 रुपये हे तर काहीच नाही, म्हणजे या आजच्या महागाईच्या काळामध्ये 1000 रुपये वाढवणं म्हणजे त्यांनाही कसं पटली ही गोष्ट, आम्हाला तर याबद्दल खंत आहे. आणि आरोग्य मित्र हा योजनेचा दुवा मानला जातो. तर त्यांना म्हणजे 12,000वरती 9 घंटे काम करणे आणि अजून सांगतात की हे याच्यानंतर तुम्ही काही करू शकता. काय करणार आहे 9 घंटे? 10 ते 6पर्यंत, 9:30 ते 6:30पर्यंत आमचं ड्युटीचं टायमिंग आहे. त्यानंतर घरी गेल्यानंतर स्वयंपाक करावं की बाहेर ड्युटी अजून बघा, हे पण आम्हाला एक विचार पडलेला आहे. त्यासाठी आमची मागणी आहे की आमचं किमान वेतन कायद्यानुसार पेमेंट वाढ झाली पाहिजे आणि जर पेमेंट वाढ त्यांनी केली नाही तर आमचा हा बेमुदत संप कायम असणार आहे. महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी हे आरोग्य मित्र आमच्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेतात, इकडे बघा. काळजी घेतात म्हणून त्यांच्यावर होणारा अन्याय अत्याचार त्यांच्या विरुद्ध आम्हाला लढण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी आमची संघटना त्यांना जाहीर पाठिंबा देत आहे. शेतकरी संघर्ष संघटनेचा अध्यक्ष सुधाकर मोगल मी या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांकडे एक शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन कष्टकऱ्यांचे प्रश्न घेऊन आणि ज्यांनी गृहकर्ज घेतलं आहे त्या गृहकर्ज घेतलेल्या लोकांच्यासाठी अन्याय अत्याचाराविरुद्ध लढा देण्याची आमची चळवळी करणारी असणारी संघटना आहे. त्या संघटनेचा मी अध्यक्ष.